मी 2004मध्ये बी टेक झालो या महाविद्यालयामधून. 2006मध्ये एम टेक केलं महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी उदयपूरवर, आणि त्याच ठिकाणी PhD कंटिन्यू केलं, परंतु काही कारणास्तव करू शकलो नाही. मग 2009मध्ये या ठिकाणी 2007मध्ये या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर लागलो 5,000 रुपये महिन्यावर. 7, 8, 9 3 वर्ष SRA म्हणून फिक्स पेवर काम केलं, आणि 9मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्शन झालं. मागील 16 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून आणि 3 वर्ष सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणून 19 वर्ष झाले या विद्यापीठामध्ये, या महाविद्यालयामध्ये काम करून. तर नशिबानं असं समजतो की इथंच शिकलो आणि इथंच लागलो, आणि लागायचं होतं कारण जमीन गेलेली आहे विद्यापीठात. विमानतळाला लागून जमीन गेलेली आहे 115 एकर, त्यामुळे विद्यापीठात लागायचंच होतं. ते ठरवलंच होतं, दुसरं शिक्षणच नाही काय करायचं काही. एज्युकेशन इथंच करायचं आणि इथंच पाठपुरावा करून इथंच लागायचं. हॅलो, सर्वांना नमस्कार. माझं नाव महेंद्रसिंग राजपूत. मी सध्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचं जे इन्क्युबेशन सेंटर आहे, PDKV रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन, याच्यामध्ये CEO या पदावर कार्यरत आहे. आणि सरांची जमीन गेली तर तिथे विमानतळ झाल्यावर त्याच्या विमानं बघण्याचा जो आम्हाला योग आलेला आहे, तर त्याचा आम्ही नक्कीच लाभ घेऊ. थँक्यू. Good evening everyone. I am Kavita Vasu. So I started my career with teaching. त्यानंतर मग मी एक वेअरहाऊसिंग ट्रेनिंग म्हणजे स्टोरेज अँड प्रिझर्वेशन कसं करायचं ॲग्रिकल्चर कमोडिटीजचं, त्याच्या ट्रेनिंगमध्ये स्टार्ट केलं माझं करिअर. देन आफ्टर जे ॲग्रिकल्चर रेसिड्यूज आहेत, जे वेस्ट मटेरियल आहे जे जाळलं जातं, त्याच्यापासून ब्रिकेट्स आणि पेलेट्स कसे बनवायचे, त्याची एक बायोफ्युअल कंपनी आहे. त्या बायोफ्युअल कंपनीमध्ये ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी तिथे जॉईन केलं होतं. त्यानंतर मग मी स्विच केलं माझं करिअर. सो लास्ट करिअर माझं जे होतं दॅट वॉज द बिझनेस ॲनालिस्ट प्रोफाईल. सो अगेन इट इज अ ॲग्रीटेक दिस थिंग, म्हणजे ॲग्रिकल्चर आणि टेक्नॉलॉजीचं कॉम्बो. तर आता जस्ट म्हणजे बिझनेस ॲनालिस्ट काय असतं हे जस्ट सांगते आहे, सो दॅट जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना पण कळेल. तर जे आपले नाफेडचे किंवा जे पण गव्हर्मेंट सॉफ्टवेअर्स आहेत ॲग्रिकल्चरसाठी यूज होतात प्रोक्युअरमेंटसाठी, तर ते सगळे सॉफ्टवेअर्स आमची कंपनी डेव्हलप करायची. आणि ते डेव्हलप केलेले म्हणजे आता गव्हर्मेंट जी रिक्वायरमेंट आहे ती गव्हर्मेंट रिक्वायरमेंट समजवून ते डेव्हलपमेंटला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं की ती सिस्टम कशी वर्क करणार. तर हे जे काम असतं की रिक्वायरमेंट घेऊन ती डेव्हलपमेंट टीमकडून डेव्हलप करून घ्यायची, हे काम जे आहे ते बिझनेस ॲनालिस्ट करतं. सो माझा लास्ट प्रोफाईल जो आहे तो ॲज अ बिझनेस ॲनालिस्ट. थँक्यू. हॅलो, माझं नाव विनोद गजानन निमकाळे. मी राहणार पारसला येथे आहे, जिल्हा अकोला. मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणातून म्हणजे या कॉलेजमधून BTech डिग्री पासआउट झालो होतो. नंतर जैन इरिगेशनमध्ये जॉब केला होता. जैन इरिगेशनमध्ये थोडंसं चांगलं म्हणजे आणखी करिअर चांगलं होतं. नंतर मग MTechला ॲडमिशन घेतली होती उदयपूर राजस्थान, महाराणा प्रताप ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, तिथून पासआउट झालो. आणि त्याच्यानंतर राजस्थान गव्हर्नमेंटच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर याच्यामध्ये कार्यरत होतो. नंतर बाहेर परदेशात जाण्याचा एक चान्स मिळाला, तिथे एक भरपूर शिकायला मिळालं. नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विविध गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये ऑफिसर म्हणून काम केलं होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांचे गट बनवणे, शेतकऱ्यांचे फार्मर प्रोड्युसर्स कंपनी बनवणे, त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवणे, त्यांच्याकडनं ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रोड्यूस निर्माण करणे, जसं ऑर्गॅनिक हळद आहे, चिया सीड आहे, अश्वगंधा, सफेद मुसळी. आता आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि एक्सपोर्टपर्यंत आम्ही सप्लाय केलेला आहे. आता काही लोकांनी एक्सपोर्ट केलेला आहे. पुढचं भविष्य आता एक्सपोर्टच्या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद. चिया सीड्सचे पाकिटं पाहिजे असतील तर विनोद निमकाळेवर नक्की संपर्क करा. त्या व्यतिरिक्त ऑर्गॅनिक हळदसुद्धा करतो तो. आज तुमच्या आशीर्वादांना 850 एकरवर चिया सीडची लागवड झालेली आहे अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये. धन्यवाद. मी सूरज जिरवणकर, 2004 पासआउट BTech, 2006 MTech पासआउट रायपूर. त्यानंतर बुधनी येथे 2 वर्ष कार्यरत होतो. त्यानंतर 2 वर्ष होंडा मोटरसायकलमध्ये ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून टेक्निकल इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं. आणि मागच्या 16 वर्षापासून जॉन डिअरमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं. आणि सध्या ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून एशिया पॅसिफिक मार्केट बघतो, जिथे
भारताप्रमाणेच तिथे वेगवेगळ्या पद्धतीची शेती केली जाते. तिथे कुठल्या कुठल्या पद्धतीचे नवीन नवीन सोल्युशन आम्ही देऊ शकतो ॲज अ जॉन डिअर, म्हणून ते मी मार्केट सध्या बघतो. तर विद्यार्थ्यांना एकच सल्ला की आमची पिढी जी आहे किंवा यापूर्वीची जी पिढी येऊन गेलेली आहे त्यांनी टेक्नॉलॉजी इव्हॉल्युशन पूर्ण बघितलेलं आहे. जी टेक्नॉलॉजी अस्तित्वात नव्हती तीच टेक्नॉलॉजी कशी पुढे गेली आणि त्याचं रूपांतर सध्या कसं AI आणि मध्ये झालेलं आहे. तर तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमच्यासमोर येतं आहे आणि भविष्यामध्ये काय येईल त्याबद्दल जागरूक राहा आणि कीप लर्निंग. इफ यू वॉन्ट टू सर्वाईव्ह यू हॅव टू स्ट्राईव्ह अँड यू हॅव टू लर्न अँड कीप लर्निंग. एकच सल्ला तुम्हाला देतो. माझं नाव डॉक्टर संदीप नागे, BTech इथूनच MTech IGKV रायपूर, PhD महाराणा प्रताप ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अँड टेक्नॉलॉजी उदयपूर आणि सध्या इथेच कार्यरत आहे. थँक्यू. धन्यवाद नागेश्वर. झालं वेळ संपलेला आहे. नाही सर, ज्याप्रमाणे आपण पाहतो की जिंदगी ना मिलेगी दोबारा, त्याप्रमाणे दोस्ती ना मिलेगी दोबारा. मग दोस्ती पण सांभाळून ठेवा. सिनियर ज्युनियर प्रत्येकाशी दोस्ती सांभाळून ठेवा. थँक्यू. सर्व नवीन विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक करिअरसाठी.